लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत 20 जानेवारी रोजी एक महत्त्वाची अपडेट येण्याची दाट शक्यता असणार आहे. कारण या संदर्भात प्रशासकीय हालचालींना आता वेग आलेला असल्याची माहिती मिळत आहे. कारण आपण पाहिलं आहे की राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे पैसे नोव्हेंबर महिन्यापासून आले नाहीत. तर अनेक लाडक्या बहिणी अशा देखील आहेत की ज्यांना डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरणाचे पैसे मिळाले नाहीत. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी सांगितलं की आम्ही सर्व अटी, सर्व निकष, सर्वत्र पात्र असून देखील आमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात आम्हाला अजून एक संधी द्यावी. आम्हाला एडिट करण्याचा, ई-केवायसी एडिट करण्यासाठीचा एक नवीन पर्याय सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. कारण शेवटचे काही दिवस वेबसाईट चालली नाही. आम्ही ठरवलं होतं की शेवटी आम्ही आमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ. परंतु शेवटचे 2-3 दिवस वेबसाईट चालली नाही. वेबसाईटवर ओटीपी प्रॉब्लेम येत होते म्हणून आमची ई-केवायसी झाली नाही. असे राज्यातील विविध विभागातील लाडक्या बहिणी म्हणत आहेत. तसेच अनेक लाडक्या बहिणींनी आता याबाबत लेखी निवेदने देखील देण्यास सुरुवात केलेली आहे. लाडक्या बहिणी समूहाने एकत्र येत आहेत आणि या संदर्भातील निवेदने देखील देत आहेत आणि हे निवेदन दिल्यामुळे सरकारला आता याची दखल देखील घ्यावी लागणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिला अशा आहेत की ज्यांना सर्व अटी, सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेचे पैसे त्यांचे बंद झाले आहेत. एवढेच नाही तर अनेक अशा देखील लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचं मत आहे आम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून योग्य पद्धतीने आम्ही आमची ई-केवायसी केली आहे. कोणत्याही प्रकारची चूक आमच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये देखील झाली नाही. तरी देखील आमचे योजनेचे पैसे बंद झालेले आहेत आणि ई-केवायसी आम्ही योग्य करून जर आमचे पैसे बंद होणार असतील तर त्या ठिकाणी आमच्यावर अन्याय होत आहे आणि सरकारने यासाठी आम्हाला मुदत वाढ तरी द्यावी किंवा आमची ई-केवायसी एडिट करण्यासाठी आम्हाला कोणता ना कोणता पर्याय उपलब्ध करून द्या. तुम्ही ऑफलाईन पद्धतीने घ्या पाहिजे तर आम्ही आमची डॉक्युमेंट आणून तुम्हाला जमा करून देतो. परंतु योजनेतून आम्हाला थेट अपात्र करू नका. आता या संदर्भात बघा प्रशासकीय हालचालींना देखील वेग आल्याची माहिती मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची मागणी मान्य देखील होण्याची शक्यता आहे. आता ही शक्यता का असणार आहे तर यामधील 2-3 बाबी लक्षात घ्या. राज्यामध्ये निवडणुकांचं वारं अजूनही संपलं नाही. राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राज्यातील ग्रामीण भागातील अनेक महिला असतात की ज्यांचे मतदान असणार आहे आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र झालेल्या महिलांमध्ये जास्त प्रमाण हे ग्रामीण भागातील महिलांचंच आहे. ग्रामीण भागातील महिलांची ई-केवायसी करताना काही प्रमाणामध्ये चूक झाली आहे किंवा त्यांची ई-केवायसी राहून गेली आहे. योग्य पद्धतीने माहिती नसल्यामुळे लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई-केवायसी राहून गेली आहे. यासाठी 20 जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 20 जानेवारी रोजी मीटिंग असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि या दिवशीच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वाढवून द्यायची का नाही, म्हणजे ई-केवायसी करण्याची तारीख वाढवून द्यायची का नाही किंवा ज्या लाडक्या बहिणी आता पडताळणीमध्ये पडल्या आहेत त्यांना तसेच ठेवायचे याबाबत सरकार निर्णय घेऊ शकतं. तर या संदर्भातील काही बाबी आपण पाहूयात. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये प्रशासकीय हालचालींना वेग आल्याची ही माहिती आहे किंवा बातमी आहे. या बातमीमध्ये स्पष्टपणे बघा या ठिकाणी सांगितलं आहे की 20 जानेवारी रोजी, हे बघा 20 जानेवारी रोजी या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि हा जर बैठकीत महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने किंवा महिला व बालविकास विभागाच्या किंवा सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींना दिलासा जर दिला तर ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असणार आहे. लाखो लाडक्या बहिणींनी याची मागणी लावून धरली आहे. आम्ही देखील आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून याची वारंवार मागणी करतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी बाबत सरकारने त्या ठिकाणी पर्याय काढावा. लाडक्या बहिणींना अजून एक मुदत वाढ द्यावी किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना तुम्ही अपात्र केलेलं आहे त्यांचे योजनेचे पैसे वितरित करा. त्यांच्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे. आता यामध्ये काय घडामोडी घडतील तर याबाबतची माहिती घेऊया. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 20 जानेवारी रोजी याबाबतचा निर्णय होणार किंवा ही मीटिंग आहे आणि मीटिंग झाल्यानंतर कदाचित लाडक्या बहिणींना दिलासा देऊन हा निर्णय देखील जाहीर केला जाऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मुदत वाढ देखील दिली जाऊ शकते. कारण आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी मागील काही दिवसांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ज्या पात्र आहेत अशा महिलांना आम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ नक्कीच कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत. आणि या पात्र असणाऱ्या महिला आहेत की ज्यांचे चुकून ई-केवायसी राहिली आहे, चुकली आहे. कारण प्रश्न त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न होते ज्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर कन्फ्यूज झाल्या, संभ्रमित झाल्या आणि या संभ्रमामुळे महिलांचे त्या ठिकाणी पैसे आले नाहीत किंवा महिलांनी चुकीची ई-केवायसी करून घेतली आणि म्हणून त्यांचे पैसे बंद झाले आहेत. तर त्यांना ती ई-केवायसी सुधारण्यासाठी एक संधी द्या आणि ज्या महिला प्रलंबित आहेत त्यांची देखील ई-केवायसी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करून घेतील. आता ही आशा कशामुळे आहे तर मी आधीच सांगितलं तुम्हाला की राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
लाडक्या बहिणींची नाराजी सरकार घेणार नाही. आता एवढं सगळं झालं आहे, महानगरपालिका निवडणूक झाल्या आहेत, परत आपल्या विधानसभा झाली आहे, लोकसभा झाली आहे. आता शेवटच्या पुरतं त्या ठिकाणी सरकार 10-15 दिवसांची लाडक्या बहिणींना मुदतवाढ देऊ शकतं किंवा मुदतवाढ देण्यासंदर्भात घोषणा तरी करू शकतं. कारण अनेक आपण पाहिलं आहे की जे आपले शिवसेनेचे आमदार आहेत, अमोल खताळ, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी देखील त्या संदर्भातील मागणी केली आहे की लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. असेच विविध लोकप्रतिनिधी देखील आता यापुढे मागणी करतील आणि ही मागणी केल्यानंतर सरकार नक्कीच या बाबीची गांभीर्याने दखल घेणार आहेत. अनेक लाडक्या बहिणी समूहाने जाऊन तक्रार करत आहेत आणि त्या तक्रारीची सरकार त्या ठिकाणी नक्कीच दखल घेईल. आता मी सांगितलं त्याप्रमाणे महिलांची संख्या जास्त असल्यास मुदत द्यावीच लागणार आहे आणि ही महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे बोलले जात आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींना यावेळी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत. त्यामुळे ई-केवायसी साठी 20 तारखेला सरकार निर्णय देईल का? तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी राहिली आहे का? किंवा तुमच्या योजनेचे पैसे बंद झाले असल्यास नक्की या कमेंटमध्ये तुमचे नाव सांगा, गाव सांगा, जेणेकरून आपल्याला माहिती मिळणार आहे की नक्की किती महिला बाकी आहेत. जेवढ्या जास्त महिला बाकी असणार आहेत तेवढे जास्त पद्धतीने आपण सरकारकडे मागणी करू शकू. ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.